समजा तुम्ही रिटायरमेंटसाठी 1 कोटी जमा केले आणि तुम्हाला वाटलं आता माझं रिटायरमेंट सुरक्षित आहे. पण रिटायरमेंट सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी तुम्हाला जाणवलं, अरे 1 कोटी पुरेसे नाही. आता प्रश्न असा आहे की 1 कोटी हे खरंच रिटायरमेंटसाठी मोठं कॉर्पस आहे का? की आज 1 कोटी मोठी रक्कम वाटते, पण तुमच्या रिटायरमेंटच्या वेळी त्याची खरी व्हॅल्यू वेगळी असेल. आणि समजा तुमचं वय आज 30 आहे किंवा 35 आहे किंवा 40 किंवा कदाचित 45 सुद्धा. सगळ्यांचा गोल एकच 1 कोटी, पण प्रत्येकाला दर महिन्याला किती SIP करावी लागेल ती रक्कम मात्र सारखी असणार नाही. कारण तुमच्याकडे रिटायरमेंटसाठी किती वर्ष बाकी आहेत, तुमचा आजचा खर्च किती आहे, इन्फ्लेशन किती आहे आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर किती रिटर्न गृहीत धरतो, या प्रत्येक गोष्टीमुळे तुमचं 1 कोटीचं गणित बदलतं. म्हणून आज आपण फक्त 1 कोटीसाठी किती SIP एवढंच पाहणार नाही. आपण पाहणार आहोत 30, 35, 40 आणि 45 वयाच्या व्यक्तीला हे गोल गाठण्यासाठी किती फरक पडतो. पण कॅल्क्युलेशन सुरू करण्याआधी एक प्रश्न, तुम्हाला खरंच 1 कोटीचं रिटायरमेंट कॉर्पस हवा आहे का? कारण कदाचित तुमच्यासाठी 1 कोटी कमीही पडू शकतात. हो, हाच खरा मुद्दा आहे. आपण म्हणतोय मला रिटायरमेंटसाठी 1 कोटी हवे आहे, पण एक महत्वाचा प्रश्न आपण विचारला पाहिजे, तुम्ही रिटायरमेंटला पोहोचलाल तेव्हा 1 कोटीची पर्चेसिंग पॉवर आजच्या 1 कोटी सारखीच असेल का? समजा आज तुमचा घर खर्च 50,000 महिन्याला आहे. पुढची 10, 15 वर्ष, 20 वर्ष महागाई वाढतच राहिली तर तोच खर्च भविष्यात किती होईल? म्हणजे आज तुम्हाला 1 कोटी खूप मोठी रक्कम वाटते, पण 15-20 वर्षांनी त्याच 1 कोटीत आजच्या इतक्याच वस्तू आणि सेवा मिळतील असं नाही. यालाच आपण इन्फ्लेशन रिस्क म्हणतो. म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये फक्त एक राऊंड नंबर ठरवून चालत नाही. तुमचा आजचा खर्च, रिटायरमेंट पर्यंतचा कालावधी आणि महागाई हे सगळं विचारात घ्यावं लागतं. आणि आता खरी गंमत इथेच सुरू होते. कारण तुमचं गोल 1 कोटी असेल तर तुमचं वय 30, 35, 40 किंवा 45 असल्याने SIPचं गणित किती बदलतं. एकच 1 कोटीचं गोल, पण 30 वर्षाच्या व्यक्तीची SIP आणि 45 वर्षाच्या व्यक्तीची SIP किती वेगळी असेल? चला आता आपण ते ऍक्च्युअल नंबर्स मध्ये पाहूया. आपला गोल एकच आहे, 1 कोटी. आणि समजायला सोपं जावं म्हणून आपण एक उदाहरण घेऊया. समजा 12% वार्षिक परताव्याने ऍझ्युम्शन घेतले आहे. हा गॅरंटेड रिटर्न नाही, फक्त कॅल्क्युलेशन समजण्यासाठी आहे. आता हा टेबल पहा. गोल 1 करोड, आजचे वय 30, इन्व्हेस्टमेंट पिरियड 30 वर्ष, अंदाजे मंथली SIP 8,700. दुसरं, आजचे वय 35, इन्व्हेस्टमेंट पिरियड 25 वर्ष, अंदाजे मंथली SIP 13,500 आणि आजचे वय 40, इन्व्हेस्टमेंट पिरियड 20 वर्ष, अंदाजे मंथली SIP 20,000. आता शेवटचं, आजचे वय 45, इन्व्हेस्टमेंट पिरियड 15 वर्ष, अंदाजे मंथली SIP 30,000. आता हे नंबर नीट बघा. 30 वर्षाच्या व्यक्तीला 1 कोटीसाठी साधारण 8,700 महिन्याला SIP पुरेशी ठरू शकते. पण वय 40 झालं तर त्याच गोलसाठी SIP जवळपास 20,000ची होते. आणि 45व्या वर्षी सुरुवात केली तर तीच SIP साधारण 30,000 पर्यंत जाते. गोल एकच, 1 कोटी, पण वेळ कमी झाला की मंथली इन्व्हेस्टमेंटचा भार किती वाढतो हे इथे स्पष्ट दिसतं. म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये टाइम हा तुमचा खूप मोठा ऍसेट आहे. लवकर सुरुवात केली तर कंपाऊंडिंगला जास्त वेळ मिळतो आणि उशिरा सुरुवात केली तर त्याच गोलसाठी तुम्हाला जास्त रक्कम दर महिन्याला इन्व्हेस्ट करावी लागू शकते. पण आता एक मोठी चूक आपण करू शकतो. हे 1 कोटीचं कॅल्क्युलेशन पाहून आपण समजून घेऊ शकतो की रिटायरमेंट प्लॅनिंग पूर्ण झाली, पण अजून एक महत्वाची गोष्ट आपण या कॅल्क्युलेशन मध्ये घेतलीच नाही. इन्फ्लेशन, महागाई. आणि इन्फ्लेशन समाविष्ट केलं तर 1 कोटीचं हे लक्ष्य कदाचित पुरेसही नसेल. हो, आता आपल्या कॅल्क्युलेशन मधला सर्वात महत्वाचा ट्विस्ट इथेच आहे. आपण आतापर्यंत गोल ठेवला 1 कोटी, पण हा 1 कोटी आपण आजच्या पैशांच्या व्हॅल्यूने पाहत आहोत. रिटायरमेंटच्या वेळी याच 1 कोटीची पर्चेसिंग पॉवर किती असेल? उदाहरणार्थ, आज तुमचा मंथली हाऊस होल्ड एक्सपेन्सेस 50,000 आहे. समजा पुढील 20 वर्षासाठी आपण फक्त उदाहरण म्हणून 6% इन्फ्लेशन गृहीत धरली तर 20 वर्षांनी याच लाईफस्टाईल साठी लागणारा मंथली खर्च आजच्या 50,000पेक्षा खूप जास्त असू शकतो. म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये फक्त मला 1 कोटी जमा करायचे आहेत असं म्हणणं पुरेसं नाही. तुमच्या रिटायरमेंटच्या वेळी किती खर्च लागणार आहे हे आधी समजून घ्यावं लागेल. आणि इथे एक महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला घाबरण्यासाठी इन्फ्लेशन सांगत नाही. उलट आजपासून योग्य प्लॅनिंग केली तर इन्फ्लेशनचा परिणाम
आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये आधीच समाविष्ट करता येतो. म्हणून 1 कोटी हा एक स्टार्टिंग टार्गेट म्हणून पाहू शकतो, पण तो प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य रिटायरमेंट कॉर्पस असेलच असं नाही. मग प्रश्न बदलतो, 1 कोटी जमा करण्यासाठी किती SIP लागेल, यापेक्षा माझ्या रिटायरमेंटसाठी खरंच किती कॉर्पस लागेल, आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त इन्फ्लेशन नाही, तुमचा रिटायरमेंटचा एज, आजचा खर्च, एक्झिस्टिंग काही इन्व्हेस्टमेंट्स आणि रिटायरमेंट नंतरची इन्कम हे सगळं पाहावं लागेल. चला आता एक सिंपल फ्रेमवर्कने तुमचं ऍक्च्युअल रिटायरमेंट कॉर्पस कसं ठरवायचं ते पाहूया. तर आता आपण फक्त 1 कोटीवर थांबणार नाही. तुमच्यासाठी किती रिटायरमेंट कॉर्पस लागेल हे ठरवण्यासाठी 5 गोष्टी पाहूया. 1, तुमचा आजचा मंथली खर्च. सर्वात आधी तुमचा आजचा वास्तविक मंथली खर्च किती आहे ते लिहा, कारण रिटायरमेंट प्लॅनिंग ही तुमच्या इन्कम पेक्षा जास्त तुमच्या फ्युचर एक्सपेन्सेसवर आधारित असते. 2, रिटायरमेंटसाठी किती वर्ष आहेत, म्हणजे पेन्शन अजून किती वर्षांनी घ्यायची आहे. तुम्ही 30चे आहात की 40चे की 45चे. उदाहरणार्थ तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी पेन्शन घ्यायची आहे. 30 वर्षाच्या व्यक्तीला 30 वर्षाचा कालावधी मिळतो, 40 वर्षाच्या व्यक्तीला 20 वर्षाचा कालावधी मिळतो व 45 वर्षाच्या व्यक्तीला फक्त 15 वर्षाचा कालावधी मिळतो. म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग लवकर सुरू करणे गरजेचे आहे, कारण वेळ कमी झाला तर त्याच कॉर्पससाठी मंथली इन्व्हेस्टमेंट वाढू शकते. नंबर 3, रिटायरमेंट नंतरच्या लाईफस्टाईल. रिटायरमेंट नंतर साधं जीवन जगायचं आहे का, की हेल्थ केअर, हॉबीज यासाठी पैसे हवेत. तुमचं डिझायर्ड लाईफस्टाईल कॉर्पसवर थेट परिणाम करते. 4, रिटायरमेंट नंतरची इतर इन्कम. तुम्हाला पेन्शन, रेंटल इन्कम किंवा इतर नियमित इन्कम मिळणार आहे का. असेल तर पूर्ण रिटायरमेंट खर्च कॉर्पस मधून भागवण्याची गरज कदाचित कमी होऊ शकते. 5, एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स. तुमच्याकडे आधीपासूनच म्युच्युअल फंड, EPF, PPF, NPS किंवा इतर रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंट्स आहेत का. असतील तर ती देखील तुमच्या रिटायरमेंट कॉर्पसचा भाग आहे. म्हणजे रिटायरमेंट कॉर्पस इज इक्वल टू आजचा खर्च प्लस इन्फ्लेशन प्लस रिटायरमेंट इयर्स प्लस लाईफस्टाईल. म्हणजे साधारण जीवन जगायचे की कुठलेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तुमच्या लाईफस्टाईलचा थेट कॉर्पसवर परिणाम होतो आणि त्यानंतर वजा करा अदर इन्कम आणि एक्झिस्टिंग ऍसेट्स. म्हणून प्रत्येकासाठी एकच 1 कोटीचा टार्गेट योग्य असेलच असं नाही. आता समजा तुमचं ऍक्च्युअल रिटायरमेंट कॉर्पस 1 कोटीपेक्षा जास्त निघालं, तर मग आधीच्या 8,700, 13,500 किंवा 20,000 SIPचं काय, तुम्हाला किती SIP करावी लागेल आणि ती SIP वाढवण्याची गरज आहे का, हे आता पुढे एका प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीने आजच जास्त आर्थिक बोजा न घेता छोट्या छोट्या स्टेप वापरून काय करता येईल ते पाहूया. आता समजा तुमचा रिटायरमेंट कॉर्पस 1 कोटीपेक्षा जास्त आहे आणि सुरुवातीला 20,000 किंवा 25,000 SIP करणं तुमच्यासाठी शक्य आहे. पण एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे, हीच SIP 15-20 वर्ष कायम ठेवायची का. गरजेचं नाही. इथे स्टेपअप SIP उपयोगी ठरू शकते. उदाहरणार्थ पहिल्या वर्षी 10,000, आता इन्कम वाढली, दुसऱ्या वर्षी SIP वाढवा आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा वाढवा. समजा आज तुमची SIP 10,000 आहे, पुढच्या काही वर्षात तुमचं उत्पन्न वाढलं तर SIP मध्येही हळूहळू वाढ करता येते. याला साधारणपणे स्टेपअप SIP असे म्हणतात. याचा सर्वात मोठा फायदा काय, तर आजच स्वतःवर खूप मोठा फायनान्शियल बर्डन घेण्याची गरज नसते. तुमच्या इन्कम प्रमाणे इन्व्हेस्टमेंट हळूहळू वाढवता येते. उदाहरणार्थ सुरुवात 10,000 पासून करून दरवर्षी ठराविक रक्कम किंवा टक्केवारीने SIP वाढवण्याचा विचार करता येतो. यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी वाढत गेली तर रिटायरमेंट कॉर्पसचं लक्ष्यही अधिक रिअलिस्टिकली अप्रोच करता येऊ शकतं. पण एक महत्वाची गोष्ट, स्टेपअप SIP म्हणजे गॅरंटेड 1 कोटी मिळेल अशी हमी नाही. म्युच्युअल फंड रिटर्न्स मार्केट लिंक्ड आहे, म्हणून गोल, गुंतवणुकीचा कालावधी आणि रिस्क प्रोफाईल नुसार कॅल्क्युलेशन आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वेळोवेळी रिव्ह्यू करणे महत्वाचे आहे. पण आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, 1 कोटीचं लक्ष्य ठरवलं, SIP सुरू केली आणि इन्व्हेस्टमेंट केली तर एवढ्यावर रिटायरमेंट प्लॅनिंग पूर्ण झाली का. नाही, कारण रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये फक्त पैसा जमा करणं महत्वाचं नाही, तो पैसा रिटायरमेंट नंतर किती काळ पुरेल हे त्याहून महत्वाचं आहे. तर आता या संपूर्ण व्हिडिओ मधला सर्वात महत्वाचा निष्कर्ष समजून घेऊया. 1 कोटी हा रिटायरमेंट प्लॅनिंगचा फायनल आन्सर नाही, तो फक्त एका टार्गेट नंबरवर आहे. तुमच्यासाठी योग्य कॉर्पस किती आहे हे तुमचा आजचा खर्च, इन्फ्लेशन, रिटायरमेंट पर्यंतचा वेळ, रिटायरमेंट नंतरचा लाईफस्टाईल आणि इतर इन्कम यावर अवलंबून आहे. आणि आपण पाहिलं, एकच 1 कोटीचा गोल असलं
तरी सुरुवात किती लवकर करता यावर SIP मध्ये खूप मोठा फरक पडतो. 30व्या वर्षी सुरुवात करणं आणि 45व्या वर्षी सुरुवात करणं दोन्ही मध्ये गोल एकच असला तरी मंथली इन्व्हेस्टमेंटची गरज वेगळी असू शकते. म्हणून रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, टाइम हा तुमचा सर्वात मोठा साथीदार आहे. जर तुम्ही आज रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करत असाल तर 3 गोष्टी करा. पहिली, तुमचा आजचा वास्तविक खर्च लिहा. दुसरी, तुमचा रिटायरमेंट पर्यंत किती वर्ष आहेत ते ठरवा. तिसरी, इन्फ्लेशन आणि तुमचा फ्युचर लाईफस्टाईलचा विचार करून रिटायरमेंट कॉर्पस ठरवा. त्यानंतरच तुमची SIP किती असावी, स्टेपअप किती करायची आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय असावी हे ठरवा. फक्त मला 1 कोटी हवेत असं म्हणू नका. माझ्या रिटायरमेंटसाठी मला किती कॉर्पस लागेल हा प्रश्न आधी विचारा. कारण योग्य रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे फक्त पैसा जमा करणं नाही, तर रिटायरमेंट नंतरही तुमचा लाईफस्टाईल आर्थिक दृष्ट्या टिकवून ठेवणं आहे. आणि आता एक अगदी प्रॅक्टिकल प्रश्न. समजा तुम्ही 40 किंवा 45 वर्षाचे आहात आणि रिटायरमेंट प्लॅनिंगला उशिरा सुरुवात करत आहात, तर 1 कोटी किंवा तुमचं आवश्यक कॉर्पस तयार करण्यासाठी किती SIP लागेल आणि वेळ कमी असताना स्टेपअप SIP किती मदत करू शकते हा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल नंबरसह पाहणार आहोत. कारण योग्य वेळी घेतलेला योग्य आर्थिक निर्णय भविष्यात मोठा फरक निर्माण करू शकतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि रिटायरमेंट प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन आर्थिक विषयासह. तोपर्यंत शिका, समजून घ्या आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या. नमस्कार आणि धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.